नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहता TV9 मराठी। या बातमीपत्रात 100 महत्त्वाच्या बातम्यांचा आपण वेगवान आढावा घेऊयात। महाराष्ट्रात जे उत्तम ते सगळ्या बाजूने लुटण्याचा प्रयत्न सुरू, पैसा देऊन महाराष्ट्रावर अत्याचार सुरू आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही। मराठी माणसाच्या हक्कासाठी राज ठाकरे आक्रमक। तुमच्या जमिनी हातातून जाणार, 1 रुपयात जमीन घेऊन सरकार दलालाला 1000 रुपयात विकतं, जमिनीचा मोबदला तुम्हाला मिळतोय का? राज ठाकरेंचा मराठी बांधवांना सवाल। वऱ्हाड निघाला दावोसला, शिंदेचे 2-3 PA OSD आणि उपमुख्यमंत्र्यांचे OSD ही दावोसला जाणार। आदित्य ठाकरेंची मुख्यमंत्र्यांच्या दावोस दौऱ्यावर टीका। वऱ्हाड निघालं दावोसला पण 2 लाख कोटी घेऊन येणार, प्रसाद लाड यांचं आदित्य ठाकरेंना उत्तर। उद्धव ठाकरेंच्या मातोश्री निवासस्थानाबाहेर अनुचित प्रकार घडण्याची शक्यता। महाराष्ट्र पोलीस नियंत्रण कक्षाला अज्ञात व्यक्तीचा फोनवरून मिळालेल्या माहितीनंतर मुंबई पोलीस सतर्क। महाराष्ट्रातील डाऊनफॉल सरकार सुडानं पेटलेलं, त्यामुळे ठाकरे कुटुंबियांच्या सुरक्षेची जबाबदारी केंद्र सरकारची, संजय राऊतांची ही प्रतिक्रिया। मातोश्रीवरील सुरक्षेची काळजी तुम्ही करू नका, राज्य सरकार तत्पर। फोन कॉल संजय राऊतांच्या माणसांनी केला नसावा, संजय शिरसाट यांची संजय राऊतांवर टीका। 20 जानेवारीला सकाळी 9 वाजता अंतरवाली सराटीतून मुंबईच्या दिशेने निघणार, सर्व मराठ्यांनी मुंबईत यावं, मनोज जरांगे यांचं मराठा समाजाला आवाहन। 26 जानेवारीला आझाद मैदानात जरांगेंचा मोर्चा धडकणार, आझाद मैदान आणि शिवाजी पार्क आम्हाला हवं, तिथेच आमचं आमरण उपोषण सुरू होणार, जरांगेंची माहिती। आमदार बच्चू कडू आणि जरांगेंमध्ये सगळे सोयरे शब्दावर सविस्तर चर्चा। सरकारच्या शपथपत्रात मनोज जरांगेंनी बदल सुचवले, जरांगेंनी सुचवलेले बदल बच्चू कडू सरकारला देणार। 20 तारखेच्या आत सगळे सोयरेबाबत कायदा पारित करा, नोंदी मिळाल्यानंतरच्या रक्तातील सगळे सोयऱ्यांना देखील तात्काळ प्रमाणपत्र द्या, मनोज जरांगे यांची मागणी। जरांगेंच्या मागण्यांसंदर्भात मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, तोडगा निघाला नाही तर मीही 20 तारखेनंतर आंदोलन होणार, जरांगेंच्या भेटीनंतर बच्चू कडूंची ही माहिती। जरांगेंच्या मुंबईतील आंदोलनाविरोधात सदावर्तेंची हायकोर्टात धाव, जरांगे सरकारला वेठीस धरत आहेत, सदावर्तेंचा याचिकेतून आरोप। उद्धव ठाकरेंची उद्या महापत्रकार परिषद, नार्वेकरांच्या निकालावर खुली चर्चा होणार, सामान्य जनतेसह विरोधकांनाही परिषदेला यावं, संजय राऊत यांचं आवाहन। ठाकरे गट सुप्रीम कोर्टात आजच याचिका दाखल करण्याची शक्यता, विधानसभा अध्यक्षांच्या निकालाविरोधात याचिका दाखल करण्याची शक्यता। निवडणुकांपूर्वी सरकार मालदीवसोबत भांडत आहे, निवडणुका जिंकण्यासाठी सैन्य नसलेल्या मालदीवसोबत वाद करत आहोत, संजय राऊतांचा केंद्र सरकारसह भाजपवर निशाणा। फडणवीसांनी 35 वर्षातील राम मंदिराचा इतिहास तपासावा, अयोध्येच्या प्रश्नावर पळून जाणाऱ्या पळपुट्यांनी आम्हाला शिकवू नये, फडणवीसांच्या टीकेला संजय राऊत यांचं उत्तर। आम्ही ऑपरेशन केलं तर तुमचा सोमय्या व्हायला वेळ लागणार नाही, ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांचा अमोल मिटकरींना इशारा, मिटकरींनी राऊतांवर केलेल्या टीकेचा नितीन देशमुख यांच्याकडून समाचार। अयोध्येतील प्रमुख मार्गांवर झळकलेत मुख्यमंत्री शिंदेंचे बॅनर, बॅनरवर मोदी रामाला वंदन करतानाचा फोटो, बाळासाहेब, आनंद दिघे, शहा, JP नड्डांचा देखील बॅनरवर फोटो। काँग्रेसचे 2 कार्याध्यक्ष आणि 2 माजी राज्यमंत्री भाजपमध्ये येणार, मिलिंद देवरांनंतर काँग्रेस सोडणाऱ्यांची रांग लागणार, भाजपचे नेते आशिष देशमुख यांचा दावा। दक्षिण मुंबई लोकसभेच्या जागेवरील दावा भाजपला सोडावा लागणार, मिलिंद देवरा शिंदे गटात गेल्यानं भाजपला दक्षिण मुंबईची जागा शिंदे गटाला सोडावी लागेल, सूत्रांची माहिती। भाजपसोबत गेल्यानं विखे पाटलांना व्हायरसची लागण, आमदार रोहित पवार यांनी विखे पाटलांवर जोरदार टीका केली आहे। विकास कामांसाठी मंत्री संदीपान भुमरे 15% कमिशन घेतात, खुलताबादमधील सोसायटी चेअरमन फिरोज पठाण यांनी हे आरोप केले। 15% कोणी दिले, आरोप सिद्ध करून दाखवा, संदीपान भुमरेंचं आव्हान। शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवींनी घेतली राज ठाकरेंची भेट, राज ठाकरेंचा आज अलिबाग दौरा।
बहुजन समाज पार्टी लोकसभा निवडणुका स्वबळावर लढणार, बसपा अध्यक्षा मायावती यांची मोठी घोषणा. नाशिकच्या इगतपुरीतील आदिवासी बांधवांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संवाद साधला. जन मन कार्यक्रमाअंतर्गत मोदींनी कानवई गावातील बांधवांशी संवाद साधला. मुंबईत भाजपतर्फे पतंग महोत्सवाचं आयोजन. राऊत कटी पतंग हे पतंग उडवताना शेलारांची ठाकरे गटावर टोलेबाजी. हिंगोलीत आमदार संतोष बांगर यांनी संक्रांतीनिमित्त उडवली पतंग. येणाऱ्या निवडणुकीत शरद पवार गट ठाकरे गटाचा पतंग आम्ही काटल्याशिवाय राहणार नाही, बांगर यांची राजकीय टोलेबाजी. नाशिकच्या येवल्यात मंत्री छगन भुजबळांनी लुटलाय पतंग उडवण्याचा आनंद. राजकारणात आडवे येणाऱ्यांचे पतंग कापणार, भुजबळांचं विधान. साताऱ्याच्या तालीम संघ मैदानावरील क्रिकेट सामन्याला आमदार शिवेंद्रराजे भोसले यांची भेट. नागपुरात भारतीय सेना दिवस साजरा. माजी वायुसैनिक कल्याण संघटना अमर जवान स्मारक समितीच्या वतीनं कार्यक्रमाचं आयोजन. शिवडी न्हावा शेवा अटल सेतूचं लोकार्पण झाल्यानंतर मुंबईकरांना कोस्टल रोडच्या लोकार्पणाची उत्सुकता. कोस्टल रोडचा पहिला टप्पा या महिन्यात वाहतुकीस खुला होण्याविषयी मुख्यमंत्र्यांनी दिली होती माहिती. इंडिगो विमानात प्रवाशांना पायलटच्या कानशिलात लगावली. विमानाचे उड्डाण 13 तास उशिरानं झाल्यानं प्रवाशाचा संताप. नवी दिल्लीहून गोव्याला जाणाऱ्या विमानातला हा प्रकार. सोशल मीडियावर सचिनचा डीप फेक व्हिडिओ व्हायरल. तंत्रज्ञानाचा चुकीचा वापर करून ॲपची जाहिरात तयार केल्याचा सचिनचा आरोप. टोलच्या मुद्द्यावरून साताऱ्यात ठाकरे गटाचे कार्यकर्ते आक्रमक. आणेवाडी टोल नाक्यावर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचा रास्ता रोको. अमरावती अचलपूर मार्गावर लोकविकास संघटनेचा रास्ता रोको. पोलिसांकडून संघटनेचे काही कार्यकर्ते ताब्यात.